हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण आपल्या आजीच्या हातचे उरलेल्या चपातीचे म्हणजे लेफ्टओव्हर चपातीचे किंवा शिळ्या चपातीचे चुनकुटक्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, एक नंबर रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। तसं आपण पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे। माझ्याकडे कढीपत्ता संपला होता म्हणून मी टाकलेला नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका। आणि त्याला मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे। बारीक कट केलेला कांदा आणि शिमला मिरची, हिरवी मिरची टाकायची आहे, त्याला पण छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित शिजला गेलं की त्यामध्ये आपल्याला बेसिक मसाला टाकायचा आहे, म्हणजेच हळद, तिखट, धनापूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि त्याला मस्तपैकी तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे। बेसनचा पूर्ण कच्चापणा काढून घ्यायचा आहे, मस्तपैकी स्मेल सुटोपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून कळलं असेल की आपलं बेसन किती छान असं शिजल्या गेलेलं आहे। आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो आणि आपल्या चुनकुटक्याला आणखी हेल्दी बनवण्यासाठी आपण त्यामध्ये बारीक कट केलेला पालक टाकलेली आहे। तुमच्याकडे जर मटर किंवा इतर व्हेजिटेबल असेल ते टाकू शकता किंवा कडधान्य असेल तुमच्याकडे मोडालेले ते पण टाकू शकता। खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी होते बघा। आता छान शिजवून घ्यायचं आहे। पालक आणि टोमॅटो छान नरम झाले की त्यामध्ये आपण टाकणार आहे 1 ते 1.5 ग्लास पाणी। आपण यामध्ये बेसनाचा वापर केला आहे, तर पाणी घट्ट होऊ शकतं, तर आवश्यकता वाटली तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवून देऊ शकता। आता छानपैकी मिक्स करायचं आहे, त्याला मस्त उकळी आणायची आहे। आपल्याला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता आणि या रेसिपीचा आस्वाद घेऊ शकता। ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप स्वादिष्ट आहे। मस्त आपल्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये टाकायचं आहे आपला शिळ्या चपातीचे कुटके। असे मोठे मोठे कुटके करायचे आहे, म्हणजेच तुकडे करायचे आहे। ते तुकडे आपल्याला आपल्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। जोवर चपाती एकदम अशी नरम होत नाही तोवर आपल्याला शिजवायची आहे। बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून कळलं असेल की चपाती किती छान अशी नरम झालेली आहे। तर तयार आहे आपलं गरमागरम चुनकुटके। बघा किती छान असा रेसिपी आहे, एकदम कलरफुल आहे। छोटे मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आहे, अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि ताव मारायचा आहे। गरमागरम आपल्याला चुनकुटके सर्व करायचे आहे। तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला लाईक